नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पार्थ काव्याला विचारतो, काय झालंय, तुम्ही कसला विचार करताय, तुम्ही आता काउन्सिलरला भेटायचं ठरवताय ना, परंतु मला एक सांगा, काउन्सिलरला भेटणं एवढं महत्त्वाचं आहे का? म्हणजे तुम्हाला डिवोर्स हवा आहे का? आता मात्र काव्या काहीच बोलत नाही। पार्थ म्हणतो नको आहे का? तरीसुद्धा काव्या काही बोलत नसते। पार्थ पुन्हा विचारतो, डिवोर्स हवा आहे का की नको आहे? तर आता काव्या म्हणू लागते, काय चाललंय देशमुख तुमचं, तुम्ही काय प्रश्न विचारताय? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जी तारीख मॅडमनी दिली आहे त्या तारखेला त्यांना भेटणं खूप महत्त्वाचं आहे ना, आणि म्हणूनच मी म्हणत आहे की आपण त्यांना भेटायला जाऊयात। तर आता पार्थ म्हणू लागतो, परंतु कसं आहे ना, तुमची प्रिलिम्स जवळ आली आहे आणि म्हणूनच त्यांना भेटणं इतकं महत्त्वाचं नाही आहे। 2 दिवसानंतरही किंवा कधीही आपण त्यांना भेटूच शकतो, परंतु आता प्रिलिम्समुळे तुम्हाला जेवायलाही वेळ नाही आहे ना, मग काउन्सिलरला भेटायला वेळ आहे का तुमच्याकडे? तर काव्या मनाशीच म्हणते, ज्यावेळी काउन्सिलर मॅडमना भेटते त्यावेळी मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळतात, परंतु या बोक्याला कोण समजावणार आहे? हा बोका तर काही ऐकून घ्यायलाच तयार नाही आहे आणि ह्याला तर काही कळतही नाही आहे। तर त्याचवेळी पार्थ म्हणतो, कळतंय, मला सगळं काही कळतंय, आता तुम्ही जे काही मनात बोलताय ना तेही मला कळालं आहे। आता मात्र काव्याला धक्काच बसतो, काव्याला काय बोलावं काहीच कळत नाही। काव्या पार्थकडे पाहते आणि काय असं बोलणार? त्याचवेळी आता नंदिनी दरवाजा वाजवते आणि विचारते, आत येऊ का? तर काव्या म्हणते, हो ये ना। तर आता नंदिनी म्हणू लागते, नाही म्हणजे मी तुम्हा दोघांना डिस्टर्ब तर नाही ना केलंय? तर काव्या म्हणू लागते, नाही का ताई, काय बोलतेस तू, ये ना। असं म्हणत आता काव्या नंदिनीचा हात धरते आणि तिला रूममध्ये घेऊन येते आणि विचारते, ताई काय झालंय, काही काम होतं का? तर आता नंदिनी म्हणू लागते, नाही नाही, काही काम नव्हतं, मी फक्त एवढंच सांगायला आले होते की आईंनी जेवण वाढलं आहे, तुम्ही दोघंही जेवायला येताय ना? तर आता मात्र काव्या घाईघाईने जेवणासाठी जाते आणि म्हणते, हो हो चला। असं म्हणत काव्या तर तेथून निघून जाते। आता नंदिनीही जाणार, तर त्याचवेळी पार्थ नंदिनीला आवाज देतो आणि म्हणू लागतो, नंदिनी मला एक सांगा, तुम्ही गेला होता का? तर नंदिनी विचारते, कुठे? तर पार्थ म्हणू लागतो, ज्वेलर्सकडे। तर नंदिनी म्हणते, नाही, तिथे जाऊन काहीच उपयोग नाही आहे, हे मात्र खरं आहे, त्यामुळे आता जावं की नाही काहीच कळत नाही आहे। मी आता आईंशी तेच बोलण्याचा प्रयत्न करत होते, आईंना मी विचारत होते की त्या हाराचा तुमच्याजवळ फोटो वगैरे आहे का, पण आईंजवळ त्या हाराचा फोटोही नाही आहे। तर पार्थ म्हणू लागतो, माझ्याजवळही फोटो नाही आहे, परंतु जीवाकडे असेलच ना? नंदिनी म्हणते, असेलही कदाचित, परंतु मी त्यांना नाही विचारणार, कारण हाराबद्दल मी त्यांना जर काही विचारलं तर ते डिवचल्यासारखं होईल आणि त्यामुळे तो पुन्हा एकदा ते अस्वस्थ होतील आणि ते मी नाही पाहू शकत। तर पार्थ म्हणू लागतो, मग आता काय करायचं आहे? तर आता नंदिनी म्हणू लागते, निघेल, काही ना काही मार्ग नक्कीच निघेल, आपण फक्त प्रयत्न करायचे आहेत, यातून मार्ग आपल्याला मिळणारच आहे। तर पार्थ नंदिनीचं कौतुक करत म्हणतो, झालं, मला एक गोष्ट पाहून बरं वाटलं की तुम्ही पुन्हा एकदा मैदानात उतरला आहात आणि तुमचं मिशन तुम्ही पूर्ण करणार याची मला पूर्ण खात्री आहे। तर त्यानंतर आता नंदिनी म्हणते, हो ते तर आपण करूच, परंतु आता जेवायला येताय ना? तर पार्थ म्हणतो, हो आलोच, मोबाईल घेतो। असं म्हणत आता पार्थ मोबाईल घ्यायला जाणार, परंतु त्याचवेळी तिथे नंदिनीचा लक्ष जातो। आता पार्थच्या मोबाईलच्या बाजूला त्याच्या टेबलवर काव्याचं स्केच तयार केलेलं असतं। नंदिनी धावत पळत तिथे जाते आणि म्हणू लागते, 1 मिनिट, हे स्केच कोणी केलंय, तुम्ही केलंय का? तर पार्थ म्हणतो की हो, हे स्केच मीच केलं आहे, तसंही चित्रकलेमध्ये माझा कोणीही हात धरू शकत नाही। तर नंदिनी आता पार्थचं कौतुक करू लागते आणि म्हणू लागते, हो खरंच खूप छान केलं आहे। तर त्याचवेळी आता काव्या आवाज देत म्हणते, देशमुख जेवायला येताय ना? तर पार्थ तिथून निघून जातो। आता नंदिनी पुन्हा एकदा ते स्केच हातात घेते आणि त्या स्केचकडे पाहू लागते, कारण पार्थने काव्याचं केलेलं स्केच पाहून नंदिनीला खूप आनंद झालेला असतो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं वसू आत्या आता रम्याला म्हणू लागतात, रम्या माझ्याकडे एक कल्पना आहे। तर आता रम्या म्हणू लागते, बोल ना आई, काय ठरवलंयस तू? तर आता वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या आज रात्री सर्वजण झोपलेत की आपण विक्रम आणि मानिनीच्या रूममध्ये जायचं आहे आणि मानिनीच्या मोबाईलमधून सुनीताचा नंबर घ्यायचा आहे। म्हणजे कसं आहे ना, एकदा का सुनीताचा नंबर मिळाला की आपलं मिशन अर्ध तर पूर्ण होणारच आहे आणि आपल्याला सत्यापर्यंत पोहोचायला वेळ तर लागणारच नाहीये। तर रम्या म्हणते, हो खरंच खूप छान कल्पना आहे, आज रात्रीच तू आता मोबाईलमधून तो नंबर घ्यायचा आहे। तर आता वसू आत्या विचारतात, मी? तर
तर रम्या म्हणते हो तूच. आता मात्र वसू आत्या म्हणतात नाही नाही या, मी असं काही करणार नाही, तुलाच तिथे जायचं आहे आणि तो नंबर घेऊन यायचा आहे. काही झालं तरी सुनीताचा नंबर आपल्याला मिळायलाच हवा. तर रम्या म्हणू लागते परंतु तू मागच्या वेळीचं प्रकरण विसरली आहेस का? आता मात्र वसू आत्यांना आठवतं की नंदिनीने कशी सनसनीत रम्याच्या कानाखाली मारलेली असते. कारण ज्यावेळी रम्या काव्याचा मोबाईल पाहत असते त्यावेळी नंदिनीने तिला रंगेहात पकडलेलं असतं. तर आता वसू आत्या म्हणू लागतात नको नको, मला ते सगळं काही आठवलं आहे, पुन्हा एकदा थोबाडीत नको, त्यापेक्षा आता मीच काहीतरी करते. परंतु कसं करायचं मला तर काहीच कळत नाहीये. रम्या म्हणते तसंही मी जाणारच नव्हते. तर आता वसू आत्या विचारतात काय? रम्या म्हणते नाही नाही काहीच नाही, मी आता नाव शोधलंय ना, मग आता नंबर तुला शोधायचा आहे. वसू आत्या म्हणतात पण तू कसा शोधायचा, काय करू मी? तर रम्या म्हणते ते तुझं तू बघ, मी फ्रेश व्हायला जाते. असं म्हणत आता रम्या फ्रेश व्हायला निघून जाते. आता वसू आत्या विचार करू लागतात की आता तो नंबर कसा मिळवायचा. त्याचवेळी वसू आत्यांच्या डोक्यात एक प्लॅन तयार होतं. आता वसू आत्या म्हणतात कळालं, आता माझा प्लॅन रेडी आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ, काव्या, मानिनी काकू आणि नंदिनीही एकत्र असतात. त्यांच्या गप्पा चालू असतात, काय करावं याचा विचार करत असतात. तर आता नंदिनी म्हणू लागते आपण एक काम करू शकतो ना, आपण जर पेपरमध्ये जाहिरात दिली तर, म्हणजे आपण अशी जाहिरात द्यायची आहे की ज्यांच्याजवळ हा हार आहे त्यांनी आम्हाला भेटावं, कारण त्या हाराबद्दल आपल्याला बोलायचं आहे. कारण कसं आहे ना, जर ज्वेलर्स आपल्याला पर्सनल डिटेल्स देणारच नसेल तर आपल्याजवळ हा एकच मार्ग आहे. तर मानिनी ताई म्हणू लागतात हो ते सगळं काही मान्य आहे, परंतु आपण काय करायचं आहे? तर आता नंदिनी म्हणू लागते आपण जाहिरात पेपरमध्ये दिली तर ती व्यक्ती आपल्यापर्यंत नक्कीच पोचू शकते. तर पार्थ म्हणतो परंतु कशावरून की आपण जी जाहिरात देणार आहोत ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल, आपण तसं ठामपणे नाही ना सांगू शकत. तर आता नंदिनी म्हणू लागते की ठामपणे आपण कुठल्याच गोष्टीबद्दल सांगू शकत नाही, परंतु माझं मन मला सांगते की आपल्याला जर एखाद्या गोष्टीपर्यंत पोचायचं असेल तर ती गोष्ट आपल्यापर्यंत नक्कीच येईल. आणि मला तर पूर्ण खात्री आहे की तो हार आपल्यापर्यंत नक्कीच येईल. आपण एक काम करूयात की पेपरमध्ये जाहिरात देऊन फक्त थांबूयात नको, तर माझी एक मैत्रीण आहे जी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, तिच्याजवळही आपण ही न्यूज देऊ. म्हणजे कसं होईल, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपण हालचाल केली तर लवकरात लवकर त्या गोष्टीपर्यंत, त्या हारापर्यंत आपण पोहोचू शकतो. आपण द्यायची का जाहिरात? तर आता या सगळ्या गोष्टीला मानिनीताई तयार होतात. तर आता नंदिनी म्हणू लागते त्या हाराचा फोटो आपण जाहिरातीमध्ये द्यायचा आहे की जेणेकरून त्या व्यक्तीला आपल्यापर्यंत येणं खूप सोपं होईल. तर मानिनीताई नंदिनीला म्हणतात नंदिनी अगं तूच तर मला विचारत होतीस ना त्या हाराचा फोटो वगैरे आहे का, पण मी तुला म्हणाले ना की तो फोटो माझ्याकडे नाहीच आहे, मग आता आपण फोटो कुठून द्यायचा आहे? तर आता नंदिनी म्हणू लागते परंतु आई तुम्ही म्हणालात ना की त्या हाराबद्दल तुम्हाला सर्व डिटेल्स माहीत आहेत, मग तुम्ही डिटेल्स जर माहीत असतील आणि ते डिटेल्स जर आम्हाला सांगितलेत तर त्याप्रमाणे आपण स्केच बनवू शकतो आणि ते स्केच जर आपण जाहिरातमध्ये दिलं तर नक्कीच ती व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचू शकते. तर पार्थ विचारतो की मग ते स्केच कोण बनवणार आहे? तर नंदिनी म्हणते काव्याच्या भाषेत बोलायला गेलं तर भारतातील टॉप 30 आर्किटेक्टपैकी 1 नंबरचे आर्किटेक्ट आहेत पार्थ देशमुख आणि तेच हे स्केच बनवणार आहेत. तर पार्थ म्हणतो मी, आणि मला ते जमणार आहे का? तर आता नंदिनी म्हणू लागते हो जमणार आहे, कारण तुमच्या रूममध्ये ज्यावेळी मी आता आले होते आणि तुम्ही जे काव्याचं स्केच बनवलंय ते मी पाहिलं आणि त्याचवेळी माझ्या डोक्यात हा एक नवीन प्लॅन सुचला आहे आणि त्याचवेळी ठरवलं की स्केच तुम्हीच बनवायचं आहे. तर आता काव्य म्हणू लागते हो ताई, पार्थ स्केच नक्कीच बनवतील, कारण पार्थ अगदी उत्तम प्रकारे स्केच बनवू शकतात. तर आता पार्थ काव्याला विचारतो तुमचा एवढा विश्वास आहे का माझ्यावर? तर काव्या म्हणते की हो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, आणि हो त्यापेक्षाही जास्त मानिनी काकूंवर, कारण ते अगदी डिटेल्स व्यवस्थित सांगतील याची मला पूर्ण खात्री आहे. आता मानिनी काकू काव्या आणि पार्थकडे पाहू लागतात. तर काव्या म्हणते मी आलेच, तुमचं स्केचचं बुक, इरेजर, पेन्सिल सगळं काही घेऊन येते. असं म्हणत काव्या धावत पळत निघालेली असते. मानिनीताई काव्याला आवाज येत म्हणतात अगं हो सावकाश. काव्या मात्र घाईघाईने तिथून निघून जाते आणि हे सगळं काही आता रम्या आणि वसू आत्या ऐकत असतात. वसू आत्या रम्याला म्हणतात रम्या या सगळ्यांचं नक्की काय चाललंय, काहीच कळत नाहीये, नक्की या कशाच्या विषयावर बोलत आहेत?
तर रम्या म्हणू लागते, आई या नक्की सगळ्यांचं काय चाललंय हे बघून तू तुझी बडबड चालू करू नकोस. तर आता वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या म्हणते, हो, कारण आपल्या डोक्यात काय प्लॅन आहे हे तुला माहीत असेलच ना. मग आपला प्लॅन आपल्याला वर्क करावा लागेल. आपलं टार्गेट काय आहे? मामीचा फोन. तर आता वसू आत्या म्हणतात, हो, पण तो फोन कसा मिळवायचा काहीच कळत नाही. तर त्याचवेळी रम्या म्हणू लागते, हीच संधी आहे, याच संधीचा आता आपण फायदा करून घ्यायचा आहे. आई, सर्वजण इथेच आहेत आणि सर्वजण कशात तरी गुंतून आहेत आणि त्याचवेळी हीच संधी साधून आता तुला मामीच्या रूममध्ये जायचं आहे आणि तिच्या मोबाईलमधून सुनीताचा नंबर घ्यायचा आहे. तू मामीच्या रूममध्ये जा, मी या सगळ्यांवर लक्ष ठेवते. काही झालं तरी कोणालाही मी मामीच्या रूमकडे फिरकूही देणार नाही. तर आता वसू आत्या म्हणतात, बरं ठीक आहे. तर आता रम्या आणि वसू आत्या आपल्या कामाला लागतात. आता सर्वांची नजर चुकवून वसू आत्या रूमच्या दिशेने निघालेले असतात. तर दुसरीकडे काव्या स्केचचं सगळं काही साहित्य घेऊन येते आणि पार्थला म्हणू लागते, देशमुख हे घ्या, आता स्केचला सुरुवात करा, बेस्ट ऑफ लक. तर आता पार्थ म्हणू लागतो, थँक्यू. तर इकडे आता पार्थ मानिनीताईंना म्हणतो, आई आता तू मला वर्णन करून सांगायचं आहे की तो नक्की हार कसा होता. आता मानिनीताई त्या हाराचं वर्णन करत तो हार कसा होता हे पार्थला समजावून सांगत असतात आणि त्याप्रमाणे पार्थने स्केचला सुरुवात केलेली असते. तर दुसरीकडे या संधीचा फायदा घेऊन वसू आत्या मानिनीताईंच्या रूमपर्यंत पोहोचलेल्या असतात. आता त्या रूममध्ये जाताच ड्रॉवरमध्ये आणि सगळीकडेच मानिनीताईंचा मोबाईलचा शोध घेऊ लागतात. प्रत्येक ठिकाणी त्या मोबाईल शोधत असतात, परंतु कुठेही मानिनीताईंचा मोबाईल त्यांना सापडत नसतो. तर दुसरीकडे मानिनीताई ज्याप्रमाणे सांगत असतात त्याप्रमाणे आता पार्थने अर्ध स्केच तर पूर्ण केलेलं असतं. तर दुसरीकडे आता वसू आत्या ज्यावेळी मोबाईल शोधत असतात त्यावेळी मोबाईल कुठेही सापडत नसतो आणि म्हणूनच वसू आत्या म्हणू लागतात, नक्की कुठे ठेवला असेल मानिनीने मोबाईल. आणि त्याचवेळी त्यांचा लक्ष जातो बेडवर असणाऱ्या उशीकडे. त्या उशीच्या खाली मोबाईल असतो. तर त्याचवेळी आता वसू आत्या तो मोबाईल हातात घेतात आणि म्हणू लागतात, सापडला. तर दुसरीकडे मानिनीताई आता स्केच सांगत असतात. तर इकडे मात्र रम्या घाबरत असते. रम्या मनाशीच म्हणू लागते, आईला मोबाईल सापडला असेल ना, तिला नंबर सापडेल ना. इकडे मात्र रम्याला भीती असते की कोणीही मामीच्या रूममध्ये जाऊ नये. तर दुसरीकडे आता वसू आत्या विचार करत म्हणतात की रम्याने तिच्या मैत्रिणीचं नाव काय सांगितलं होतं. त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं सुनीता आणि म्हणूनच आता वसू आत्या मानिनीताईंच्या मोबाईलमध्ये सुनीता असं सर्च करतात. परंतु सुनीता नावाच्या भरमसाठ नावं आता वसू आत्यांच्या समोर येतात. वसू आत्या म्हणू लागतात, अरे बापरे, नक्की मानिनीच्या आयुष्यात किती सुनीता आहेत. आता ह्या सगळ्या सुनीतामध्ये नक्की परवा घरी आलेली सुनीता कोण आहे हे कसं शोधायचं. आता मात्र वसू आत्यांना काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे हाराची डिझाईन पूर्ण झालेली असते. तर आता पार्थ म्हणू लागतो, आई डिझाईन बरोबर आहे ना. तर मानिनीताई म्हणतात की हो, अगदी बरोबर काढली आहेस तू. तर त्यानंतर पार्थ म्हणतो, परंतु आई या हाराच्या मधोमध नक्की कुठलं लॉकेट वगैरे तर नव्हतं ना. तर मानिनीताई म्हणतात, होतं, परंतु त्याची डिझाईन कशी होती मला काहीच आठवत नाहीये. म्हणजे गोलाकार तर होतं, परंतु त्यामध्ये अशी बारीक बारीक डिझाईन होती. तर आता नंदिनी विचारते, आई मोराची वगैरे डिझाईन होती का? म्हणजे त्या काळात मोराचीच डिझाईन जास्त चालायची म्हणून विचारलं. तर मानिनीताई म्हणतात, नाही, मोराची तर डिझाईन नव्हती, परंतु बारीक डिझाईन होती. तर आता नंदिनी म्हणते, आई एखाद्या फुलाची वगैरे डिझाईन होती का? म्हणजे आजींच्या आवडीचं एखादं फूल ज्याची डिझाईन आजीने बनवून घेतली असावी. मानिनीताई म्हणतात, असू शकते, परंतु ते फूल कोणतं होतं याचा मला विचार करावा लागेल. थांबा, मी विचार करते, मला नक्कीच आठवेल. आता मानिनीताई विचार करू लागतात. तर काव्या मानिनी काकूंना म्हणू लागते, ऐका ना काकू, तुम्ही विचार करताय, परंतु मला एक सांगा, ज्याप्रमाणे यावर्षी आपण हाराची पूजा करणार होतो तशीच त्या हाराची पूजा आपण दरवर्षी करत आलो आहोत ना. म्हणजे दरवर्षी पूजा करत असताना घरातील कोणी ना कोणी फोटो तर काढलेच असतील. मग त्या पूजेच्या फोटोमध्ये हाराचा फोटो तर असूच शकतो ना. किंवा आजीने तो हार गळ्यात घातला असावा आणि कधीतरी आजींनी तो फोटोही काढला असावा. असा एखादा फोटो तुमच्या मोबाईलमध्ये असेलच ना. म्हणजे जर आपण शोध घेतला तर कदाचित तो फोटोही सापडू शकतो. तर मानिनीताई काव्याला म्हणतात, हो, मी नंदिनीला हेच सांगितलं की आत्तापर्यंत आपण दरवर्षी त्या हाराची पूजा केली, परंतु कधीही त्या हाराचा फोटोच काढला नाहीये. परंतु तू म्हणतेस तसं प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. कदाचित आपल्या प्रयत्नानं यश मिळालं तर आणि एखादा फोटो माझ्या मोबाईलमध्ये सापडलाच तर.
म्हणजे आपण दरवर्षी पूजा करतो त्या पूजेचा एखादा फोटो जर असेल किंवा आईंनी तो हार कधी घातला असेल आणि नकळतच आपण जर फोटो काढला असेल तर नक्कीच असू शकतो. त्यामुळे आपण मोबाईलमध्ये फोटोमध्ये शोधायला काहीच हरकत नाही. तू एक काम करशील का काव्या, माझा मोबाईल घेऊन येशील का? आता काव्या धावत पळत मानिनीताईंचा मोबाईल आणण्यासाठी तिथून निघून जाते. आता मात्र रम्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते. रम्याला काय करावं काहीच कळत नाही. रम्या मनाशीच म्हणते, अरे बापरे, आता मी काय करू? ही तर काव्या मामीच्या रूमच्या दिशेने गेली आहे आणि समजा आई जर तिला मामीच्या रूममध्ये सापडली तर आई रंग्यात सापडणार तर नाही ना. आता रम्या घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे आता वसू आत्यांकडे काहीच पर्याय नसतो. वसू आत्या म्हणू लागतात, आता तर मला सर्वच नंबर घ्यावे लागतील आणि म्हणूनच वसू आत्या आपल्या मोबाईलमध्ये मानिनीताईंच्या मोबाईलमधील नंबर घ्यायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे आता काव्या ही मानिनीताईंच्या रूमच्या दिशेने आलेली असते. तर आता काव्या येण्याची चाहूल ज्यावेळी वसू आत्यांना लागते त्यावेळी मात्र वसू आत्या घाबरतात आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी दरवाजाच्या मागे लपून राहतात. आता ज्यावेळी काव्या दरवाजा उघडते त्यावेळी इथे कोणीतरी असल्याचा भास काव्याला होतो. काव्या पाहते परंतु काव्याला मात्र तिथे कोणीच दिसत नाही. तर आता हळूहळू वसू आत्या काव्याची नजर चुकून रूमच्या बाहेर पडतात. आता काव्या जेवढी मागे वळून पाहते तेव्हाही तिथे कोणीच नसतं आणि म्हणून काव्या मोबाईल घेते आणि तो मोबाईल घेऊन तिथून निघालेली असते. आता वसू आत्या तिथून निघालेल्या असतात परंतु काव्याने मात्र वसू आत्यांना पाहिलेलं नसतं. तर ज्यावेळी काव्या आता मानिनीताईंच्या हातामध्ये मोबाईल देते तर आता मानिनीताई मोबाईलमध्ये फोटो शोधू लागतात. आता 1 मिनिटही झालेलं नसतं आणि पार्थ म्हणतो, आई सापडला का फोटो? तर मानिनीताई म्हणतात, अरे हो. तर पार्थला आता काव्या म्हणू लागते, अहो आत्ताच तर मी त्यांच्या हातात मोबाईल दिलाय ना, मग तुम्ही का घाई करताय? तर आता मानिनीताई फोटो शोधत असतात. तर पुन्हा एकदा पार्थ आईला विचारतो, आई सापडला का फोटो? तर आता मानिनीताई म्हणतात, अरे मी शोधण्याचा प्रयत्न करते ना, पण तूच बघ ना, एवढे फोटो शोधलेत पण कुठेच तो फोटो सापडत नाहीये. तर पार्थ म्हणू लागतो, आई काही करून आपल्याला फोटो शोधावाच लागेल कारण आपल्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे. तर नंदिनी म्हणते की हो, तसं बघायला गेलं तर खरंच वेळ खूप कमी आहे कारण जीवा येण्या अगोदर हे सगळं काही काम पूर्ण व्हायला पाहिजे. कारण काहीही झालं तरी जीवांना यातील काहीच कळायला नको कारण त्यांना जर यातील काही कळालं तर ते स्वतःला त्रास करून घेतील आणि म्हणूनच सर्वजण धावपळीने कामाला सुरुवात करतात. तर आता पार्थ विचार करत मोठ्यानेच म्हणतो की नक्की आजीच्या हाराच्या मधोमध कशाची डिझाईन असेल? तर त्याचवेळी त्या ठिकाणी जीवा आलेला असतो आणि जीवा या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो, गुलाबाचं फूल. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण मागे वळून पाहतात तर त्या ठिकाणी जीवा आलेला असतो. तर नंदिनी जीवाकडे जाते आणि म्हणते, तुम्ही आलात? तर आता जीवा म्हणतो की हो, मी आलो आहे. तुम्ही सर्वजण आजीच्या हाराबद्दलच डिस्कस करत होता ना? तर नंदिनी म्हणते, नाही, तुम्हाला असं का वाटते? आम्ही हाराबद्दल नाही तर दुसऱ्या विषयावर बोलत होतो. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही रूममध्ये जा, फ्रेश व्हा, मी आलेच. असं म्हणत आता नंदिनी जीवाला तिथून पाठवून देते. परंतु मानिनीताईंना खूप वाईट वाटतं. मानिनीताई म्हणू लागतात, जीवाची अवस्था पाहून मला खरंच खूप वाईट वाटतंय. तो किती थकून गेलाय ना, मला तर त्याच्याकडे पाहवतही नाहीये. मानिनीताईंचं हे दुःख पाहून नंदिनी त्यांना सावरते आणि म्हणू लागते, आई तुम्ही काळजी करू नका, मी काही झालं तरी जीवांना त्रास होऊ नाही देणार. आता जीवा फ्रेश होऊन आलेत की मी त्यांना जेवण देईन, तुम्ही नका काळजी करू. तर आता काव्या नंदिनीला म्हणू लागते, ताई तू सुद्धा काहीतरी खाऊन घे कारण तू काहीच खाल्लं नाहीयेस. तर नंदिनी म्हणते की हो. आता नंदिनी पार्थला म्हणू लागते, पार्थ तुम्ही त्या हाराच्या मधोमध गुलाबाची डिझाईन करा, पूर्ण झालं की मला पाठवा म्हणजे मी लवकरात लवकर जाहिरातसाठी देऊ शकते. तर मानिनीताई देवाकडे प्रार्थना करत म्हणू लागतात, देवा खरंच खूप प्रयत्न करत आहोत, या प्रयत्नांना यश मिळू देत आणि लवकरात लवकर या घरातील आनंद परत येऊ देत. तर नंदिनी म्हणते, आई काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल आणि जीवांच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा एकदा येईल. सर्वच जण जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा आणण्यासाठी धडपड करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता रम्या आणि वसू आत्या रूममध्ये येतात. तर रम्या वसू आत्यांना विचारते, आई तुम्हाला नंबर सापडला का? तर आता वसू आत्या म्हणतात, नंबर्स सापडलेत, नंबर्स. अगं रम्या, त्या मानिनीच्या मोबाईलमध्ये सुनीताचं एक नाही तर 5 सुनीता आहेत. आता मात्र रम्या डोक्यालाच हात लावते आणि म्हणू लागते, अरे देवा, आता या सगळ्यातून आपल्याला हवी असलेली सुनीता आपण कशी शोधायची?
तर आता रम्याला वसू आत्या म्हणू लागतात, काळजी करू नकोस, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. ती जर आपण आयडिया वापरली तर नक्कीच आपल्याला हवी असलेली सुनीता आपण शोधू शकतो. रम्या म्हणते, कोणती आयडिया? तर आता वसू आत्या म्हणू लागतात, नाही नाही, आता मात्र मला झोप आली आहे. आता मला खरंच काही विचारू नकोस. कसा बसा तो नंबर मी मिळवला आहे. पुढे काय करायचं ते आपण नंतर बघू, कारण आज कशी बशी मी वाचली आहे. तर इकडे रम्या म्हणू लागते, मी तर घाबरूनच गेले होते, कारण ज्यावेळी तू मामीच्या रूममध्ये गेली होतीस त्यावेळी तुझ्या मागे मागे काव्या सुद्धा रूममध्ये आली होती. तर आता वसू आत्या म्हणू लागतात, नशीब माझं ती काव्या येते याची मला चाहूल लागली आणि म्हणूनच मी दरवाजाच्या मागे लपून राहिली आणि ती काव्याची नजर चुकून मी तिथून सटकू शकले. तर रम्या म्हणू लागते, मला तर भीती होती की आज जर आपण रंगेहात सापडलो तर, आणि जर आपण सापडलो तर काय होऊ शकतं हे तर तुला माहीतच आहे. वसू आत्या म्हणतात, नाही नाही, नको, तो युनिफॉर्म पुन्हा मला नको आहे. तर आता रम्या म्हणू लागते, हो पण आता आपण या सगळ्याचा शोध तर घ्यायचाच आहे. परंतु आई, खरं सांगू का, ती काव्या म्हणजे आपल्या रस्त्यात येणारं मांजर आहे, मांजर. जेव्हा जेव्हा आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करू ना, तेव्हा तेव्हा ती आपल्या आड येतच असते. आज सुद्धा तिने तेच केलं आहे, परंतु नशिबाने आपण बचावलो आहोत. परंतु त्या काव्याचा विचार करून माझं डोकं खरंच खूप खराब झालं आहे आणि भूकही लागली आहे. आई, आज जेवण काय आहे? तर आता वसू आत्या म्हणू लागतात, काय असणार, त्या नंदिनीने बनवलेलं बोरिंग जेवण. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, थकलेल्या जीवासाठी नंदिनी जेवणाचं ताट बनवून घेते आणि रूममध्ये जाते. नंदिनी पाहते तर जीवा शांत झोपी गेलेला असतो. जीवाची ती अवस्था पाहून नंदिनीलाही खूप वाईट वाटतं. आता नंदिनी जीवाच्या बाजूला बसते आणि मायेनेच त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्याचवेळी जीवाला जाग येते. आता नंदिनी आपला हात बाजूला करते तर जीवा म्हणतो, हात का बाजूला केलास? दिवसभर काम करून थकल्यानंतर मायेचा हात डोक्यावरून फिरल्यावर खरंच खूप शांत झोप येते. मला थोपटशील का, म्हणजे मला शांत झोप लागेल? नंदिनी म्हणते, हो थोपटेन मी तुम्हाला, परंतु त्या अगोदर तर तुम्हाला जेवून घ्यावं लागेल. तर आता जीवा म्हणू लागतो, नाही नको, मला भूक नाही आहे. तर आता नंदिनी म्हणू लागते, नाही जीवा, तुम्हाला जेवावंच लागेल. जीवा म्हणतो, नाही नंदिनी, खरंच मला भूक नाही आहे, आणि तसंही भूक असली तरी उठण्याची ताकदही नाही आहे, मला खरंच खूप झोप येते आहे. नंदिनी म्हणते, तुमच्यामध्ये जरी ताकद नसली तरी मी तुमची ताकद आहे, हे मात्र विसरू नका. आणि हो, तुम्हाला आता जेवावंच लागेल, काही झालं तरी मी तुम्हाला जेवल्याशिवाय झोपू देणार नाही. जीवा म्हणतो, नंदिनी. तर नंदिनी म्हणू लागते, आता जर तुम्ही नाही ऐकलात तर ज्यावेळी आपलं मूल रुजतं आणि आई जी पद्धत वापरते तीच पद्धत मला वापरावी लागेल. जीवा म्हणतो, कोणती? आता नंदिनी जीवाचं काही ऐकून न घेता जीवाला जेवण भरवायला घेते आणि म्हणू लागते, एक घास आईचा. आता जीवा नंदिनीकडे पाहतो त्यावेळी जीवाला जुने क्षण आठवतात, कारण ज्यावेळी नंदिनीला त्रास झालेला असतो, ती रडत असते, त्यावेळी जीवानेच तिला साथ दिलेली असते, तिचं सांत्वन केलेलं असतं, तिला शांत करत मायेचा घास भरवलेला असतो. आणि जीवा त्यावेळी म्हणालेला असतो, जर नंदिनी तुम्ही नाही जेवलात तर प्रत्येक आई आपल्या लहान मुलांसोबत जसं करते तेच मला करावं लागेल. आणि एक घास आईचा असं म्हणत जीवाने नंदिनीला जेवण खाऊ घातलेलं असतं. आता त्याच पद्धतीने नंदिनीही जीवाला खाऊ घालते आणि म्हणू लागते, एक घास आईचा. जीवा म्हणतो, नाही नंदिनी, मला नको आहे. नंदिनी म्हणते, आईला नाही म्हणायचं नसतं. आता मात्र नाईलाजाने जीवाला जेवावंच लागतं. जीवा तो घास खातो. तर त्यानंतर आता नंदिनी दुसरा घास घेत म्हणते, एक घास पार दादाचा. असं म्हणत नंदिनी एक एक घास करून आता जीवाला भरवत असते. तर त्यावेळी जीवा म्हणतो, नाही बस झालंय. तर नंदिनी म्हणते, परंतु जीवा, काव्याचा तर घास राहिलाच. आता मात्र जीवा शांतच होतो. जीवाला काय बोलावं काहीच कळत नसतं. जीवा नंदिनीकडे पाहत असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता नंदिनी आरशावर स्माइली काढते आणि जीवाला म्हणू लागते, जीवा, मी तुमचं हे हसू खूप मिस करते. हे हसू तुम्ही गमावले जीवा, आणि ते हसू पुन्हा हवंय मला. तर जीवा म्हणू लागतो, नंदिनी, ज्या हसूची ती वाट पाहत आहेस ते हसू आता तुला नाही मिळणार, कारण कित्येक जणांच्या चेहऱ्यावरचं हसू मी हिरावून घेतलं आहे. त्यामुळे आता या जीवाच्या चेहऱ्यावर हसू कधीच नाही येणार. जुन्या जीवाला विसरून जा नंदिनी, तो परत कधीच सापडणार नाही. असं म्हणत जीवा तिथून निघून जातो. तर नंदिनी म्हणू लागते, नाही जीवा, जुना जीवा मी परत आणणारच आहे, कारण काही झालं तरी मला माझा जुना जीवा हवाच आहे. आणि म्हणूनच आताही चकाचक बाई काय करते तुम्ही पाहतच राहा. पसारेवाले आता तयार राहा, कारण
चकाचक बाई इट्स ऑन असं म्हणत आता नंदिनीने या सगळ्याची सुरुवात केलेली असते. काही करून जीवाच्या चेहऱ्यावर हसू आणायचं हे नंदिनीने स्वतःलाच केलेलं एक प्रॉमिस असतं. आता हे प्रॉमिस नंदिनी कशा प्रकारे पूर्ण करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.